मित्रांनो, स्वागत आहे आपलं मराठी योजना या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आज मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून राशन कार्ड कशा प्रकारे डाउनलोड केले जाते हे दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। चला तर मग बघूयात। सर्वप्रथम आपण प्ले स्टोर वर आल्यानंतर मेरा राशन 2.0 हे ॲप आपल्या मोबाईल मध्ये आपल्याला सर्वप्रथम इन्स्टॉल करून घ्यावं लागणार आहे। हे ॲप इन्स्टॉल केल्यानंतर मित्रांनो, आपल्याला हे ॲप ओपन करून पुढे आपल्याला याच्यामध्ये दोन प्रकारचा लॉग इन भेटणार आहे। एक तर बेनिफिशरी लॉग इन व नंबर 2 चा आहे डिपार्टमेंट लॉग इन। याच्यामध्ये आपल्याला बेनिफिशरी यूजर याच्यावरून लॉग इन करायचं आहे। या ठिकाणी आपल्याला आपला आधार क्रमांक टाकायचा। आधार क्रमांक टाकल्यानंतर खाली आपल्याला कॅप्चा कोड पण टाकायचा आहे। कॅप्चा कोड टाकून मित्रांनो, लॉग इन विथ OTP याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। लॉग इन विथ OTP याच्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो, आपल्याला OTP सेंड सक्सेसफुली असा मेसेज येईल। या ठिकाणी आपल्याला आपला आलेला OTP व्हेरीफाय करून घ्यायचा आहे। OTP व्हेरीफाय झाल्यानंतर मित्रांनो, OTP व्हेरीफाय सक्सेसफुली दाखवल। त्यानंतर लॉग इन झाल्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी एमपिन ला आपल्याला स्किप करून घ्यायचा आहे। लॉग इन झाल्यावर मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला आपलं राशन कार्ड दिसणार आहे। त्यालाच टच केल्यानंतर आपले राशन कार्डात किती युनिट आहेत हे आपल्याला बॅक साइडला दिसणार आहे। येथूनच मित्रांनो, आपण आपला राशन कार्ड डाउनलोड करून घेऊ शकतात। धन्यवाद।